नमस्कार. विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजच्या ग्रंथालयात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आपल्या कॉलेजच्या ग्रंथालयाचा पुरेपूर आणि एकदम प्रभावीपणे कसा वापर करायचा याची सगळी माहिती घेणार आहोत. मग काय, लायब्ररीचे पॉवर युजर बनायला तयार आहात ना? आणि हो, हे फक्त काही नियम वाचून दाखवणं नाहीये, तर ग्रंथालयातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुविधा उत्तम प्रकारे कशी वापरायची याचं हे कंप्लीट गाईड आहे. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण ग्रंथालयाची जी काही मूळ तत्त्व आहेत आणि इथलं वातावरण कसं असावं याबद्दल बोलूया, कारण खरं तर ह्याच गोष्टींवर एक चांगला अनुभव अवलंबून असतो. आपल्या लायब्ररीची आयडिया खूपच सोपी आणि छान आहे. एकीकडे आहे मुक्त प्रवेश, म्हणजे काय तर हवं ते पुस्तक, हवी ती माहिती शोधायचं पूर्ण स्वातंत्र्य. पण दुसरीकडे तेवढीच महत्त्वाची आहे सामायिक जबाबदारी, म्हणजे ही जागा आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे इथे शांतता आणि अभ्यासासाठी चांगलं वातावरण टिकवून ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता लायब्ररीत येताना फक्त 3 साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ज्यामुळे सगळ्यांनाच मदत होईल. पहिला, काउंटरवरच्या रजिस्टरमध्ये एक सही करायची. दुसरा, मोबाईल फोन सायलेंट किंवा बंद ठेवायचा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे शांतता पाळायची. म्हणजे बघा, सगळ्यांनाच अभ्यासावर व्यवस्थित लक्ष देता येईल. ओके, पुढचा भाग. लायब्ररीतल्या या ज्ञानाच्या खजिन्याची किल्ली काय आहे? तर ती आहे आपलं लायब्ररी कार्ड. चला, ते कसं मिळवायचं ते बघूया. हे कार्ड मिळवणं तर एकदम सोपं काम आहे. फक्त 2च स्टेप्स आहेत. 1, लायब्ररी मेंबरशिपचा फॉर्म भरायचा, आणि 2, फॉर्म भरला की तुम्हाला स्वतःचे 2 बॉरोवर कार्ड्स मिळतील. बस इतकंच. आता प्रश्न पडला असेल, 2 कार्ड्स का? तर याचं उत्तर साधं आहे. कारण एका वेळी 2 पुस्तकं घेता येतात. 1 कार्ड, 1 पुस्तक. सिंपल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कार्ड्स खूप जपायची आहेत. ती नॉन ट्रान्सफरेबल आहेत, म्हणजे ती फक्त स्वतःच वापरायची, मित्रांना वगैरे द्यायची नाहीत. आणि समजा एखादं कार्ड हरवलंच तर लगेच लायब्ररियनला सांगा. फक्त ₹50 भरून दुसरं कार्ड मिळून जाईल. बरं, कार्ड मिळालं, पुस्तकं कशी घ्यायची ते कळालं. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. इथे आपण पुस्तकं घेण्याच्या आणि परत करण्याच्या काही महत्त्वाच्या नियमांबद्दल बोलूया. समजा एखादं पुस्तक खूप आवडलं आणि 7 दिवसांत वाचून नाही झालं, तर काही काळजी करायची गरज नाही. पुस्तकं 7 दिवसांसाठी मिळतात, पण जर त्याला खूप जास्त डिमांड नसेल तर ते पुस्तक रिन्यू करता येतं, म्हणजे आणखी काही दिवसांसाठी आपल्याकडे ठेवता येतं. आता एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवली पाहिजे. पुस्तक वेळेवर परत करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर प्रत्येक पुस्तकामागे प्रत्येक दिवसाला ₹1 दंड लागतो. आणि जर पुस्तक हरवलं किंवा खराब झालं तर मग एकतर तसंच नवीन पुस्तक आणून द्यावं लागतं किंवा त्या पुस्तकाच्या किमतीच्या दुप्पट पैसे भरावे लागतात. चला, आता आपण येतोय एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे, चौथा भाग. इथे आपण फक्त पुस्तकांबद्दल नाही, तर आपल्या लायब्ररीतल्या काही खास स्पेशल रिसोर्सेसबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे पुस्तकांच्या कपाटांच्याही पलीकडे काय आहे ते बघूया. यातली पहिली आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे बुक बँक स्कीम. ही एक जबरदस्त योजना आहे. यात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी महत्त्वाची रेफरन्स बुक्स चक्क संपूर्ण सेमिस्टरसाठी मोफत मिळतात. ही योजना खास करून समाज कल्याण विभागाच्या नियमांनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे त्यांना नेहमीच्या 2 पुस्तकांशिवाय ही जास्तीची पुस्तकं मिळतात. परीक्षेच्या अभ्यासासाठी जुन्या क्वेश्चन पेपर्स पाहिजेत की एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी काही रेफरन्स हवाय? काही काळजी करू नका. आपल्या लायब्ररीच्या स्पेशल कलेक्शनमध्ये हे सगळं आहे. इथे डॉक्टर B.R. आंबेडकरांचं साहित्य आहे, जुन्या मॅगझिन्स आणि जर्नल्स आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट्स आहेत. इतकंच नाही तर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचा ॲक्सेससुद्धा इथूनच मिळतो. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यात. इथे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया, जसं की लायब्ररीच्या वेळा आणि एक जबाबदार वाचक म्हणून आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत. लायब्ररीच्या वेळा लक्षात ठेवणं सोपं आहे. कॉलेजच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 8:45ला लायब्ररी उघडते आणि संध्याकाळी 4:45ला बंद होते. आणि हो, रविवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी लायब्ररी बंद असते. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1, आपल्या लायब्ररीच्या जागेचा आदर करा. 2, इथल्या पुस्तकांचा आणि इतर साधनांचा योग्य वापर करा. आणि 3, घेतलेली पुस्तकं वेळेवर परत करा. बघा, या 3 गोष्टी पाळल्या की सगळ्यांचाच लायब्ररीमधला अनुभव खूप छान होईल. तर मग लायब्ररीचा हा ज्ञानाचा खजिना आता सगळ्यांसाठी खुला झाला आहे. आता प्रश्न हा आहे की इथून सगळ्यात पहिला कोणता शोध लावला जाणार?